आज शनिवार होता आणि पोरींची वाट बघत बघत घरी बसले बघा. आता येतील परत येतील, कारण घरी कोण नव्हतं. मम्मी आप्पा पण गेले होते पितृदोष काढा, त्यासाठी वाट. आणि आम्ही पोहोचलो बघा आपल्यात मोठ्या पेरूच्या बागेपाशी. पाऊस थांबलाय, ऊन पडलाय. आम्ही चाललो होतो तळ्याकडल्या रानात. म्हटलं आता पाऊस थांबायचं काय नाव घेत नाही, चला आपलं गाईचं तिकडे बघत बसायला येईल दारात. तास 2 तास तर होतंयच त्यांचा टाईम, पण नको म्हटलं चला आता घेऊ खुरपून, कारण ऊनच पडलं आता. आमची ही आपली मोठी पेरूची बाग, छोट्या पेरूच्या बागेपाशी खुरपायला जायचे. पूर्ण तुकडं खुरपायचं झालं होतं, पण बांधाची कड राहिली होती आणि बांधाच्या कडत इतक्या मुंग्या होत्या ना, मुंग्याने अक्षरशः पायाला जरत झाली बघा. मुंग्या इतक्या चावत्यात आणि इतक्या विषारी राहत्यात. तेवढं खुरपून झालं आणि म्हटलं चला तळ्याकडल्या रानात जावं आपलं गोट्यावरती. तोपर्यंत इतका धोधो पाऊस आला, म्हणजे की आम्ही डोंगरावर होता ना त्यावेळेसच आम्हाला पाऊस दिसत होता. गावाकडं म्हणजे अगदी एक घरसुद्धा दिसत नव्हतं, इतका पाऊस होता. गोट्यावर आले आणि मामांनी गायती बांधल्या होत्या. चला म्हटलं धाराला लागावं तोपर्यंत आपलं. हे गेलेले होते बघा परगावला आपल्या म्हणजे भट्टीसाठी लाकडं आणायला ट्रॅक्टर घेऊन. आणि काय झालं, असं कोणी इथं नसलं गोट्यावर तर करणारं का, असं काहीतरी आगाव काम होऊन बसते बघा. आता हे असते ना, ह्याने 1 मिनिटात जोडला असता. मी पण जोडला, मला पण येतो जोडता. मी ही बेल्ट जोडला इंजिनाचा. पण काय झालं, इंजन चालू करताना ना बेल्ट निष्ठायला लागला. आता काय करावं ही मला प्रश्न पडला. आणि यांना यायला ना 6-7 वाजणार होते. आता तोपर्यंत धारा तरी कशा ठेवणार ना आपण. मग बेल्ट जोडण्याचा प्रयत्न केला, पण बेल्ट निघूनच पडायला लागला. आता म्हटलं चला थांबून काही जमत नाही आपलं, जेवढं काय होते आणि ते येईपर्यंत गाईच्या हातावरच धारा सुरू केल्या बघा. म्हटलं नको वाट बघायला, कारण ह्यांना पण आल्यावरनं म्हशीच्या धारा काढायच्या असतात. मग काय केली सुरुवात गाईंच्या धारा काढायला. आता आमच्या गाई इतक्या लाथा देतात ना, त्याच्यामुळे त्यांचे पाय बांधावे लागतात. तर मिस्टर येईपर्यंत माझ्या 7 गाईंच्या धारा झालेल्या होत्या. मी 30 लिटर दूध आज एकटीनं काढलेलं होतं. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. जय श्रीराम.